1947 ला भारताची फाळणी झाली तेव्हा लाखो हिंदूंनी पाकिस्तानातल्या सिंध, पंजाब आणि इतर प्रांतातली आपली शेती, घरं आणि इतर मालमत्ता तशीच सोडली आणि फक्त जीव वाचवून ते भारतात पळत आले। अशाच काही लोकांनी मग त्यांची भारतातली घरं देखील सोडली आणि ते पाकिस्तानात गेले। पाकिस्तानातून आलेल्या त्या लाखो हिंदूंची घरं मग तिथल्या गावगुंडांनी लुबाडली आणि आपल्या आपल्या नावावर चढवली। फक्त जीव वाचवून आलेल्या त्या लाखो हिंदूंनी मग मुंबईत, दिल्लीत आणि भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी वसाहती केल्या आणि तिथं आपला नवा संसार थाटला। पण ज्या माणसानं पाकिस्तान निर्माण केला त्याचं काय? त्या माणसाला देखील या गोष्टीची जाणीव व्हायला पाहिजे होती आणि ती झाली। कारण आज मुंबईत पाकिस्तानचे निर्माते असलेल्या मोहम्मद अली जिन्ना यांचा 1000 कोटी रुपयांचा बंगला आहे। तो जसाच्या तसा आहे, तो मुंबईच्या मलबार हिल या इलाक्यात आहे। पण हा बंगला तसाच कसा राहिला आणि आता पाकिस्तान सरकारचं याच्यावर काय म्हणणं आहे, जिन्नांच्या वंशजांचं याच्यावर काय म्हणणं आहे, ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। मुंबई हे जिन्नांचं आवडतं शहर होतं। मुंबईमध्ये मलबार हिलला त्यांचं स्वतःचं घर होतं। त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर त्यांनी ते घर पाडलं आणि काही वर्ष ते इंग्लंडला गेले। 1934 साली ते परत आले आणि आल्यानंतर त्यांनी त्यांच्या मलबार हिलच्या जागेत नवा बंगला बांधायला काढला 1936 साली। पुढच्या 3 वर्षात काश्मीरी लाकूड, इटालियन संगमरवर आणि जगातलं सर्वोत्तम असं मटेरियल वापरून त्यांनी हा बंगला बनवला। 1939 साली तो पूर्ण झाला। क्लाउडे बेटले या ब्रिटिश आर्किटेक्टनं या बंगल्याचं काम पूर्ण केलं। जवळजवळ 40,000 स्क्वेअर फुटाचं बांधकाम आहे आणि 2.5 एकर जागा आहे आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे हा बंगला मुंबईच्या मलबार हिलमध्ये आहे। या जागेची आणि बंगल्याची आत्ताची किंमत काय असेल ते तुम्ही मला कमेंटमध्ये अंदाजे सांगा। मी तुम्हाला त्याची अंदाजे किंमत सांगितलेली आहे 1000 कोटी। तुम्ही तुमचा अंदाज सांगा। 1939 साली बंगला जिन्नांच्या ताब्यात आला। हा बंगला बांधायला 2 लाख रुपये खर्च तेव्हा आला होता। जिन्नांनी या बंगल्याचं नाव ठेवलं साऊथ कोर्ट। पण याच काळात पाकिस्तानच्या मागणीने जोर धरला आणि लाहोरमध्ये स्वतंत्र पाकिस्तानची मागणी मान्य करण्यात आली, म्हणजे मुस्लिम लीगच्या अधिवेशनात ती मान्य करण्यात आली। 1945 साल येता येता हे क्लिअर झालं की भारताची फाळणी होणार आणि पाकिस्तान हे राष्ट्र देखील निर्माण होणार। मोहम्मद अली जिन्नांनी मग अतिशय कष्ट आणि पैसे खर्च करून बांधलेला हा बंगला मुंबईमध्ये राहणार होता, कारण मुंबई पाकिस्तानमध्ये जाण्याचा काही संभव नव्हता। त्यामुळे त्यांची आता चलबिचल चालू झाली। बंगला तर पाहिजे होता, देश तर सोडावा लागणार होता। त्यामुळे त्यांनी बंगला विकायला काढला। हैदराबादच्या निजामाला त्यांनी बंगला विकायची तयारी केली, पण निजामानं बंगल्याची किंमत केली 8.5 लाख रुपये। जिन्ना म्हणाले फक्त मोकळ्या जागेचीच किंमत 15 लाख रुपये। त्यामुळे जिन्नांनी बंगला निजामाला विकला नाही। त्यांनी 1945 साली मग त्यांचा दिल्लीतला बंगला रामकृष्ण दालमिया यांना विकला आणि त्यांनाच म्हणाले की माझा मुंबईतला बंगला देखील घ्या। दालमियांनी मुंबईतल्या बंगल्याची किंमत 1947 ला केली 18 लाख रुपये। पण जिन्ना म्हणाले मला 20 लाख रुपये पाहिजेत। मुंबईतली प्रॉपर्टी म्हणजे तेवढं होणारच। एवढं सगळं होत असताना भारत स्वतंत्र झाला आणि देशाची फाळणी झाली। जिन्नांचा बंगला भारतात राहिला आणि जिन्ना झाले पाकिस्तानी नागरिक। त्यांचा हा बंगला त्यांनी काही युरोपियन लोकांना विकायचा प्रयत्न केला, पण ते गणित काही जमलं नाही। बंगला आता भारत सरकारच्या ताब्यात आला। 1948 साली भारताचे पाकिस्तानचे पहिले उच्चायुक्त म्हणून श्री प्रकाशजी पाकिस्तानला गेले। तेव्हा जिन्नांना कळलं होतं की भारत सरकार आता जिन्नांचा हा बंगला आपल्या ताब्यात घेणार आहे। तेव्हा जिन्नांनी श्री प्रकाश यांना सांगितलं की आप नेहरू से कहिए कि मेरा दिल ना तोड़े। आपको पता नहीं है मैं मुंबई से कितना प्यार करता हूँ। मेरी जिंदगी के आखिरी दिन में मुंबई में बिताना चाहता हूँ। मग श्री प्रकाशजी जिन्नांना म्हणाले याचा अर्थ मी नेहरूंना असं सांगू काय की तुम्ही पुन्हा कधीतरी भारतात येणार आहात? तर जिन्ना म्हणाले होय, तुम्ही तसं समजू शकता। जिन्ना पुढे म्हणाले जे झालं ते सगळं विसरून मला पुन्हा एकदा मुंबईत येऊन राहायचं आहे। डॉक्टर अजित जावेद यांनी लिहिलेल्या सेक्युलर अँड नॅशनलिस्ट जिन्ना या नावाच्या पुस्तकात हे सगळं संभाषण आलेलं आहे। पण मोहम्मद अली जिन्नांची शेवटची इच्छा मात्र काही पूर्ण झाली नाही। 11 सप्टेंबर 1948 ला पाकिस्तानच्या कराची इथं त्यांचं निधन झालं। दुधाची तहान जशी ताकावर भागवावी लागते तशी मुंबईची तहान कराचीवर भागली। जिन्ना कराचीतच मेले। कदाचित भारताचे तुकडे केल्याचं हे फळच म्हणावं लागेल। पण मरणाच्या अगोदर जिन्नांनी आपल्या बहिणीच्या म्हणजे फातिमा जिन्ना हिच्या नावावर तो बंगला केला। पण फातिमा ही देखील त्यांच्याबरोबर पाकिस्तानला गेली होती। 1950 साली भारतानं इव्हॅक्यू प्रॉपर्टीज ऍक्ट केला। याचा अर्थ असा होतो की ज्या लोकांनी पाकिस्तानला जाण्यासाठी आपला देश सोडला त्यांच्या प्रॉपर्टीचा ताबा आता भारत सरकारकडे आपोआप जाईल।
फातिमा जिन्ना देखील पाकिस्तानला गेल्यामुळे त्यांचा देखील या प्रॉपर्टीवर हक्क संपला आणि प्रॉपर्टी 1950 साली भारत सरकारच्या ताब्यात आली. 1955 पासून 1981 पर्यंत मग जिन्नांच्या याच मलबार हिलच्या घरातून ब्रिटिशांचं भारतातलं हाय कमिशनचं ऑफिस चालत होतं. पण 1981 ला त्यांनी ते खाली केलं आणि त्यानंतर तिथं इंडियन काउन्सिल ऑफ कल्चरल रिसर्च म्हणजे ICCRचं ऑफिस होतं, ते देखील 1997 पर्यंत चाललं. त्यानंतर ते मोकळं करण्यात आलं. त्यानंतर हा बंगला तसाच पडून आहे एखाद्या भूत बंगल्यासारखा. 2007 साली जिन्नांची मुलगी दिना वाडिया हिनं या बंगल्यावर आपला अधिकार सांगितला. तसं पेटिशन तिनं मुंबई हायकोर्टात दाखल केलं. पण सरकारनं सांगितलं की 1968च्या इनामी प्रॉपर्टी ऍक्ट नुसार सदर प्रॉपर्टी ही भारत सरकारचीच आहे आणि तिच्यावर कुणाचाही हक्क नाही. 2017ला मोहम्मद अली जिन्नांच्या या एकमेव मुलीचं म्हणजे दिना वाडियाचं देखील निधन झालं. आता तुम्हाला प्रश्न पडेल की जिन्नांची मुलगी भारतात कशी काय? तर स्वातंत्र्याच्या पूर्वीच मुंबईतल्या नेविल वाडिया यांच्याबरोबर तिचं लग्न झालं होतं. तिचा नवरा हा पारशी होता. तुम्हाला प्रीती झिंटाचा नवरा नेस वाडिया माहिती असेल, तर दिना वाडिया म्हणजे या नेस वाडियाची आजी, म्हणजे मोहम्मद अली जिन्ना हे नेस वाडियाचे पंजोबा लागतात. पाकिस्तान सरकारचं तर सुरुवातीपासून असं म्हणणं आहे की ही जिन्नांची प्रॉपर्टी ही पाकिस्तान सरकारच्या ताब्यात द्यावी. त्या ठिकाणी पाकिस्तानला पाकिस्तानचं हाय कमिशनचं ऑफिस चालू करायला परवानगी द्यावी. 2001 साली जनरल परवेज मुशर्रफ भारतात आले होते. त्यावेळी त्यांनी देखील जिन्ना हाऊस ची मालकी पाकिस्तान सरकारला द्यावी अशी मागणी केली होती. मुंबईतल्या प्रॉपर्टीचा मोह कुणाला सुटत नाही हे मात्र खरं. देश बदलला तरी या लोकांना प्रॉपर्टी मात्र हवी आहे. भारत सरकारनं सध्या ही प्रॉपर्टी मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स कडे ट्रान्सफर केलेली आहे आणि आता सध्या हे जवळजवळ क्लिअर केलंय सरकारनं की ही प्रॉपर्टी इथून पुढे कधीच कुणाला मिळणार नाही. भारत सरकारच्याच नेहमी ती ताब्यात राहील आणि मुंबई हेरिटेज कन्झर्वेशन कमिटी येणाऱ्या काळात या बंगल्याचं संवर्धन करणार आहे, म्हणजे जतन करणार आहे. या बंगल्याचं पुढे काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलं होतं की या बंगल्याचं अंदाजे व्हॅल्युएशन काय असेल ते तुम्ही मला सांगा. हा बंगला मुंबईच्या मलबार हिलला 2.5 एकर जागेत आणि त्यातलं बांधकाम 40,000 स्क्वेअर फुटाचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद.